मी लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे सगळं प्रिपेअर वगैरे मस्त केलं. चला तर मग आता. नमस्कार मंडळी, जय शेळके व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी याच्यामध्ये 80 ग्राम ओट्स घेतले. आता तुम्ही म्हणत असाल की तू इथं काय मोजत वगैरे नाही आहे ओट्स, मग कसं तर मी अगोदरच त्या मिक्सरच्या जारमध्ये मार्क करून ठेवले. आता टाकूया थोडा पंपकिन सीड्स. आता घेऊयात केळीला कट करून मस्त. दोन केळी टाकलीत मी, आता ही दुसरी केळी. चला हे सगळा कचरा वगैरे ओट्यावर सोडून जायचा नाही, तर मग आई डायरेक्ट माहिती आहे तुम्हाला. आता ॲड करूयात पाणी आणि मस्तपैकी आता ग्राइंड करून घ्यायचं. झाली आहे आपली स्मूदी रेडी. आता हे सगळा पसारा वगैरे मिक्सर वगैरे ज्याच्या त्याच्यासाठी ठेवायचं आहे, नाही तर तुम्हाला माहिती आहे मग काय होतं. मस्त बॉटल्समध्ये ओतून घेतो आता मी. झाकण म्हणून असं पॅक करून घ्यायचं. पूर्ण पसारा नाही करून ठेवायचा ओट्यावर, मस्त स्वच्छ करून ठेवायचं. सनस्क्रीन लावून घेऊयात. आवरून आता चला तर भेटूयात आता डायरेक्ट शाळेत. आता मी चाललो आहे. आज मी लवकर उठलो होतो, त्याच्यामुळे सगळं प्रिपेअर वगैरे मस्त केलं. चला तर मग आता. कोण तास आहे? टेस्ट आहे का? आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे, तर मी आता असे पुस्तकं वगैरे लावत आहे. आणि असे खूप मोठ्या लेखकांचे पुस्तकं आमच्या इथे आहे. अशा खूप मोठ्या पुस्तकांचा संग्रह आमच्या इथे आहे. जवळपास 700 ते 750 पुस्तकं आमच्या ग्रंथालयात आहेत. चला आता झालेत 9:22. चला आपण करूयात आता ब्रेकफास्ट. टेस्ट करूयात. नाव लिहा, वर्ग लिहा, हजेरी क्रमांक लिहा. अगं घे ना तृप्ती डायरेक्ट. ते मुलांचे पण घे ना. चला आता माझी भूगोलची चाचणी घेऊन झाली आहे. आता चला शाळा सुटली, आता आम्ही चाललो आहे घरी. पाणी प्यायला थांबलो आहे सावलीत. आता घरी आल्या मला काम लागलं आहे. आता आईने हे पत्ताकोबीचं चिरून ठेवलं आहे, कांदा पण चिरून ठेवला आहे. ती बोलली की मला हे करून दे एवढं. म्हटलं ठीक आहे चालतं. आता फक्त काकडी कापायची आहे आणि डाळिंबाचे दाणे त्याच्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत. चला तर सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवतो. नाही तर काकडी वगैरे कापून घेतो मी. बारीक कशी कापायची, मस्त अगोदर चिरून घ्यायची. चिरायची मस्त. हिच्या पण एक खापर. घ्यायचं इथनं असं त्याला चीर पाडायची. हळू बरं का, हाताला लागू नाही द्यायचं, नाही तर मग नसते कुठं निघून जातं. या रेषेच्या इथं असं थोडंसं कट मारायचं आणि इथून पण असं थोडंसं कट मारायचं. बघा इथे एक रेष दिसते, इथे एक रेष दिसते. खालीपर्यंत पण कट मारू शकता असं. झालं इथं काढून. आता चला तर हे सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया. आता त्याला मिक्स करून घेऊया. थोडं मीठ, हळद, साखर, मीठ.
जिरे टाकावे, थोडेसे जिरे, बस. झालं, इथं फोडणी दिली मी याला. मस्त मिक्स करून घ्यायचं आता. घराचं थोडंसं काम चालू आहे, रिनोव्हेशन चालू आहे, त्याच्यामुळे घरचे कामं पण करावं लागतात. असं नाही की फक्त बाहेरचेच कामं असतात. इथं मी प्री वर्कआउट म्हणून 200 ग्राम दही घेतलं आहे आणि मी शुगरच्या जागेवर जॅगरी प्रिफर करतो. चला, मी चाललो आहे जिमला. चला, शूज घालून वर्कआउटला सुरुवात करूयात. इथे माझा वॉर्मअप झाला आहे सुरू. मी इथे इलेप्टिकल घेतलं आहे 5 मिनिट्स. मी कधी कधी स्पिन बाईक पण घेतो. जंपिंग जॅक्स 15 reps. Ankle rotation clockwise and anti-clockwise 10 reps both side. क्वाड्रासेप्स स्ट्रेच करायचे आहेत. मस्त स्ट्रेच वगैरे केले, मग नंतर लंचेस वगैरे मारायच्या वेळेस जास्त शेवटीला लेग्स वगैरे दुखत नाहीत. बेस्ट फॉर लोअर बॅक. शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज 10 reps both side. रिस्ट रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आणि यानंतर आपण वर्कआउटला सुरुवात करूयात. इथे डंबेल लंचेस घेतलेत मी. फर्स्ट सेट माझा 15 रेप्सचा असतो, नंतर 12 रेप्स आणि मग नंतर 10 रेप्स. तसं तर मी जास्त वेट घेत नाही. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. स्मिथ मशीन बेंच प्रेस घेतलं आहे मी इथं. फर्स्ट रेप 15, 12, 10. सिंगल आर्म लेट पुल डाऊन बोथ ऑफ साइड्स 15 reps. तिन्ही पण सेट मी 15 रेप्सचे घेतलेत. बॅक साईडनी पण दिलं आहे मी इथं. इथे माझा सुपर सेट चालू झाला आहे, स्पायडर कर्ल 1 arm ॲट अ टाईम. इथे मी ट्रायसेप पुश डाऊन रोपने घेतलं आहे. जस्ट फोकस ऑन युअर ट्रायसेप्स. मेंटेन द पोझिशन, फोकस ऑन द मसल अँड स्टे हार्ड. कीप इट अप. अगोदर आरामात पाय लॉक करून घ्यायचे आहेत. आता रोईंग मशीनचे 3 सेट्स करून घेऊयात 10-10च्या रेप्सनी. बॅकला स्ट्रेट ठेवायचं आहे आणि स्टेडी आणि स्मूथ रिदम मेंटेन करायचं आहे. स्ट्रिंग स्ट्रेच करूयात. हळूहळू समोर जायचं आहे आणि पायाच्या अंगठ्याला पकडायचा प्रयत्न करायचा. कॅट काऊचे पण 10 reps केलेत मी. स्कॉर्पियन स्ट्रेच बोथ साइड. ट्रायसेप स्ट्रेच अँड शोल्डर स्ट्रेच 10 reps. अगोदर पिजन स्ट्रेच करायचं आहे आणि मग नंतर थोडंसं स्ट्रेच करायची आहे बॉडी. आणि हे जे आसन आहे हे माझं आवडतीचं आसन आहे. याला म्हणतात एकापाडा राजकोप्तासन. स्टँडचा पण थोडासा सराव चालू आहे माझा. जमतं आहे आता, हळूहळू जमतं आहे. नेक्स्ट स्टेप लवकरच. कांदा टाकून मस्त परतून घ्यायचं आहे त्याला. आणि मग जे चॉप केलेले बॉईल्ड एग्ज होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि मग मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे एकदा. आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे झाला आपला डिनर रेडी. किती शांतता आहे बघा, किती शांतता. असं भारी वाटतं, एकदम शांत झालं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.